नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर डी एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत. मेडिकल प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीटच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. सर्व क्वालिफाईड विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. यावर्षी विद्यार्थ्यांना मागील वर्षीच्या तुलनेत कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजेस नाही तर खाजगी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाचा कट ऑफ चांगलाच घसरणार आहे. यावेळी फिजिक्स विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना फारच अवघड गेला. त्यामुळे निकाल घसरला असल्याचं लक्षात येते. तर मेडिकल प्रवेशासाठी लागणारी जी कागदपत्रे आहे ती कागदपत्रे कोणकोणती पाहिजे ते आज आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुमची जी नीटची ऑनलाईन फॉर्म प्रिंट आहे ती जवळ ठेवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे नीट प्रवेशपत्र. त्यानंतर आहे नीटची जी मार्कशीट आहे ती तयार ठेवायची आहे. आणि आपली जी 10वीची जी गुणपत्रिका आहे, 10वीची जी मार्क लिस्ट आहे ती सुद्धा सांभाळून ठेवायची आहे. त्यानंतर 10वीचं जे बोर्ड प्रमाणपत्र आहे, 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र तसेच 12वीची मार्कशीट, त्यानंतर जे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे ते बरोबर ठेवायचं आहे. तसंच जे रहिवासी प्रमाणपत्र असते ते सुद्धा जवळ ठेवायचं आहे. त्यानंतर 12वीची जी TC आहे ती आणि त्याच्या ज्या झेरॉक्स प्रती आहे त्या जवळ ठेवायच्या आहे. मेडिकल सर्टिफिकेट फिटनेसचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तयार ठेवायचं आहे. आणि स्वतःचं आधार कार्ड, त्यानंतर उत्पन्नाचा प्रमाणपत्र किंवा वडील जर नोकरी करत असतील तर त्यांचा उत्पन्नाचा 16 नंबरचा जो फॉर्म आहे तो ठेवायचा आहे जवळ. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेतील खातं ते जे पासबुक आहे ते जवळ ठेवायचं आहे. आणि मुलाचं तसंच आईवडिलाचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे तयार ठेवायचं आहे. त्यानंतर हे जे कागदपत्र ते मागासवर्गीयांसाठी सुद्धा आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. आणि मागासवर्गीयांसाठी वरील सर्व कागदपत्र तसंच जे खालील प्रमाणपत्र आहे ते सुद्धा त्यांना आवश्यक आहे. पहिलं आहे जातीचं प्रमाणपत्र, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. अशा प्रकारे इत्यादी सर्व जे कागदपत्र आहे ते तयार ठेवायची आहे. आणि ही सर्व कागदपत्रे एका फाईलमध्ये बरोबर व्यवस्थित जर ठेवले तर मेडिकल प्रवेशाच्या वेळी तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही.
धन्यवाद.